श्याम के रंग में रंग गई मीरा रस, आना तो रस की आनंद श्याम के रंग में रंग गई मीरा रस, आना तो रस की आनंद जग से आगे बंद करी तो सूरदास को दर्शन दे। जग से आंखें बंद करी तो सूरदास ने दर्शन दिए। मात जसोदा ब्रज नारी के, मात जसोदा ब्रज नारी के, आंगन जोड़ करे। जय दीन दयाल हरे, जय कृष्ण गोपाल हरे, जय दीन दयाल हरे, जय कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे, कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, कृष्ण गोपाल हरे। जय दीन दयाल हरे, जय कृष्ण गोपाल हरे, जय दीन दयाल हरे, कृष्ण बद्रिकाश्रम पै पवित्र भूमिका, मित्रे रम्य स्थळी, व्यक्ते पै ऋषिराज अत्रि कुमरू, वास्तव्यसै हांजळी। जगद्गुरु श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची ही श्री दत्त कथा कालपासून या कथेला प्रारंभ झालेला आहे। आजचं आपलं हे दुसरं पुष्प आणि या दुसऱ्या पुष्पासाठी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय भागवताचार्य ईशाधिष्ठित श्री समाधान दादाजी सुकीनेकर, या कार्यक्रमासाठी अत्यंत सुचारू पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न व्हावा आणि म्हणून उमेश दादांच्या सोबत धर्मरूप भावनेने त्यांच्या धर्मरूप क्रियेला हातभार लावणारे माझे सर्व स्नेही गुरुबंधू, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय श्री उमेश दादाजी, या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने भार ज्यांनी आपल्या समर्थ अशा कार्यकुशलतेने घेतलेला आहे
अशा पूजनीय तपस्विनी प्रियंका ताईजी आणि सश्रद्ध भावनेने जमलेले आपण सर्वच मानवी जीवन जगत असताना अनेक काही अशा गोष्टी आहेत की त्याच्याशिवाय आपलं जे जीवन आहे ते अपूर्ण आहे. आणि म्हणून अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत. पूर्वीपासून जो माणूस होता अन्न वस्त्र निवारा या फक्त त्याच्या 3च गरजा होता. काळ जसा बदलत गेला तशा गरजा आपल्या वाढत राहिल्या. आता गरजा इतका आपल्या वाढलेल्या आहेत की त्या गरजेच्या ओझ्याखाली दबून आपण कधी आपलं दादाजी येळवणकर त्यांच्या समवेत असलेले तबला वादक अमर भाऊ, कथेला त्यांची गरज आहे आणि त्यांच्याशिवाय कथा ही अपूर्ण आहे. काल आपण श्री दत्त कथेचं चिंतन करत असताना प्रस्तावना आपण समजून घेतली, ग्रंथाचं जे महत्व आहे ते महत्व समजून घेतलं. त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला आणि आज कलियुगामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाला त्यांच्या चरित्रातून एक दिशा, एक ऊर्जा, एक गती आपल्याला प्राप्त होते. याच्याशिवाय आपलं जे जीवन आहे ते जीवन रित आहे, ते अपूर्ण आहे. काल आपण समारोप करत असताना या विषयावर आपण समारोप केलेला होता की आपले जे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथांचं आकलन आपल्याला असणं गरजेचं आहे. तुम्ही जर समजा भागवत धर्माचे तुम्ही जर आहात तर ज्ञानेश्वरीचं आकलन तुम्हाला असणं गरजेचं आहे. गाथ्याचे अभंग तुम्हाला पाठांतर असणं गरजेचं आहे. तुम्ही जर मुस्लिम धर्माचे जर असाल तर बायबल मधलं जे सांगितलेलं जे तत्व आहे ते तत्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ख्रिश्चन जर असाल तर आणि मुस्लिम जर असाल तर तुम्हाला पुराणाबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एरवी आम्ही जे लोक आहोत ना, हे लोक आम्ही फक्त एखाद्या शिक्क्यापुरते, एखाद्या बिल्ल्यापुरते, एखाद्या टोपीपुरते मर्यादित राहणारे आम्ही आहोत. आम्ही गळ्यामध्ये माळ घातली की आम्ही वारकरी होतो, हातामध्ये मनगाठी घातली की आम्ही महानुभाव होतो. ज्या पद्धतीने एखाद्या पक्षाचं पक्ष चिन्ह असावं त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या धर्माचे चिन्ह आम्ही धारण करतो आणि आम्ही जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आम्ही या धर्माचे उपासक आहोत. परंतु ज्या उपासकाला त्याच्या धर्माचे एक किंचितही नियम माहिती नाही, तत्व प्रणाली माहिती नाही, आचार प्रणाली माहिती नाही, तो त्या धर्माचा उपासक कसा होऊ शकतो? आम्ही तर खूप भाग्यवान आहोत की अशा या भारत देशामध्ये आमचा जन्म झालेला आहे. त्यातल्या त्यात या भारत देशामध्ये असलेले जे इतर राज्य आहेत त्या राज्यांपेक्षा या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राची जी थोरवी आहे ती आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की महंत राष्ट्र ते महाराष्ट्र. इथला जो वारा तो सुद्धा सात्विक, इथली जी जमीन ती सुद्धा सात्विक, इथला जो मनुष्य तो मनुष्य सुद्धा सात्विक. इतर राज्यांचा विचार करत असताना इतर राज्यामध्ये मोठमोठाले जल प्रलय होतात, जल प्रकोप तेथे होतो. आपल्या महाराष्ट्रात कधी एखादा प्रकोप झाला का? जसं त्या आसाममध्ये आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग निर्माण होतात, साथी पसरतात आणि त्या साथीमध्ये हजारो कुटुंब गतप्राण होतात. तसं आपल्या महाराष्ट्रात आहे का?
महाराष्ट्र तर ही संतांची भूमी. इथं प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार धारण केला आणि अशा भूमीमध्ये आपण सर्वजण राहतो. इतरांबद्दल जेव्हा गौरवोद्गार आपण जेव्हा काढतो, जेव्हा त्यांची प्रशंसा आपण करतो, त्यावेळेला मी सुद्धा किती भाग्यवान आहे हे आपल्याला बघता आलं पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार जरी बद्रिक आश्रमला झालेला असला, परंतु श्री दत्तात्रय प्रभूंनी ज्या हेतूने अवतार धारण केला, जीवोद्धरणाचा हेतू, ते कार्य मात्र आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी याच महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. किती आपण भाग्यवान आहोत. आणि मग इतरांचं आपण अनुकरण का करतो? असेही काही धर्म आहेत की जे बाहेरून येथे आलेले आहेत. आपण आपलं सोडतो आणि आपण तिकडे सरकतो. आपल्याला आपलं ज्ञान नाही म्हणून आपली फसगत झाली. काल समारोप करत असताना मी तुम्हाला म्हटलं होतं की आपले जे धर्मग्रंथ आहेत हे धर्मग्रंथ फक्त कपाटापुरते मर्यादित आहे. ते कधी काढून वाचण्याची आपल्याला कधी वेळच मिळत नाही. आपल्या भारतातला एक मनुष्य अमेरिकेमध्ये गेला. त्याचा मुलगा तिथे राहत होता. जवळपास 2-3 महिन्यासाठी तो तिकडे जाणार होता. तिथे पोहोचला. मुलाने सांगितलं की म्हटले बाबा, बाजूला वाचनालय आहे आणि सगळे मराठी धर्मग्रंथ वाचायला मिळतात त्या वाचनालयामध्ये. त्याला आनंद झाला. तो म्हटला मी उद्यापासून जात जाईन. गेला. त्याने वाचनालय बघितलं. सगळे आपले जेवढेही धर्मग्रंथ आहेत हे सगळे धर्मग्रंथ तिथे होते. एक अमेरिकन जो मनुष्य होता, तो मनुष्य रामायण वाचत होता. त्याला आनंद वाटला की माझ्या भारतातलं रामायण आणि हा अमेरिकन मनुष्य वाचतोय. खूप आनंद झाला आपल्या भारतातल्या माणसाला. याने पण धर्मग्रंथ घेतला, वाचायला सुरुवात केली. रोज तिथं जाऊ लागला. 4-5 दिवस झाले. त्या अमेरिकन माणसाची त्याची रोज भेट होऊ लागली. परंतु वाचत असताना त्याच्या असं लक्षात आलं की अमेरिकन जो मनुष्य आहे, रामायण वाचत असताना तो फक्त एका पेजवर अडकलेला होता. याने 4-5 दिवसामध्ये 2-3 धर्मग्रंथ वाचून काढले. परंतु तो जो अमेरिकन मनुष्य होता त्याचं पान काही बदलायला तयार नाही. तो एकाच पानावर, एकाच मुद्द्यावर तो स्थिर होता. त्याला वाटलं कदाचित हा विदेशी आहे, अमेरिकन आहे आणि याच्यामुळे त्याला हा ग्रंथ कळत नसेल. मी भारतातला आहे, माझा जसा जन्म झाला तसं मी या ग्रंथांचं अवलोकन करतोय. मी रोज याचं पारायण करतो, देवासमोर बसून ते म्हणतो. याला जर समस्या जर असेल तर आपण त्याला काहीतरी सांगावं. त्यांनी विचारलं की बाबा रे, काय समस्या आहे? 4-5 दिवसापासून पाहतो मी तू फक्त एकाच मुद्द्यावर अडकून आहे. नेमका काय मुद्दा आहे मला सांग. अरे मी सकाळी उठल्यानंतर आंघोळ झालो की पूर्ण रामायण मी वाचून काढतो. मला सांग. आम्ही फक्त वाचतच नाही, आम्ही त्याचे पारायण आम्ही करतो. अमेरिकन माणसाला आनंद झाला की कोणीतरी आपल्या प्रश्नाचं उत्तर देणारा व्यक्ती आपल्याला मिळाला. त्यांनी विचारलं, काही नाही म्हटलंय, मी रामायणातला प्रसंग वाचत असताना एका प्रसंगावर मी थांबलेलो आहे, त्याचं उत्तर मला मिळत नाही. भारतीय मनुष्य म्हटला, अरे सांग ना कोणतं? त्यांनी विचारलं. तो म्हटला की प्रसंग असा आहे, रावणाने सीतामाईचं अपहरण करायचं ठरवलं. लक्ष्मणाला कुणकुण लागलेली होती म्हणून लक्ष्मणाने सीतामाईच्या भोवती, त्या पर्णकुटी भोवती लक्ष्मण रेषा त्यांनी ओढली. आता त्या लक्ष्मण रेषेचं वैशिष्ट्य हे आहे म्हटले, आतला माणूस बाहेर जाऊ शकतो पण बाहेरचा मनुष्य आतमध्ये येऊ शकत नाही. रावणाची हिंमत नव्हती त्या लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये जाण्याची आणि म्हणून सीतामाईला त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर रावणाला बोलवावं लागलं. बहिरूपीचा सोंग धरून त्याला तिथं बोलवावं लागलं.
तो म्हटला की कोणतं रसायन असेल त्या मंत्रामध्ये, असा कोणता मंत्र असेल, असं कोणतं रसायन तेथे वापरलं असेल की आतला माणूस बाहेर जाऊ शकतो परंतु बाहेरचा माणूस आतमध्ये येऊ शकत नाही. तो म्हटला मी अमेरिकेमध्ये मी 4 व्हीलर मध्ये बसल्यानंतर जी काच असते ती मला माहिती आहे की आतल्या माणसाला बाहेरचं दिसतं परंतु बाहेरच्या माणसाला आतमधलं दिसत नाही. आणि तिथं जे लावलेला असतो ना कागद, त्याच्यामध्ये कोणतं रसायन हे मला माहिती आहे. पण असा कोणता हा मंत्र होता की या मंत्राच्या सामर्थ्याने आतला मनुष्य बाहेर जाऊ शकतो, बाहेरचा माणूस आतमध्ये येऊ शकत नाही? मला याचं उत्तर तुम्ही सांगता का? भारतीय मनुष्य खाली मान घालून बसला, त्याला उत्तर नाही देतात. त्याने कधी विचारच नाही केला. तो फक्त वाचतच राहायचा, रोज त्याचे पारायण करत राहायचा, त्या प्रसंगाला तो फक्त आठवत राहायचा. पण त्याने कधी त्याच्यावर चिंतन केलं का? का बरं असं? कधी त्याने स्वतःला हा प्रश्न विचारला का? आम्ही वारकरी आहोत, का बरं आम्ही वारकरी आहोत? आमच्या वारकरी धर्माचं काय वैशिष्ट्य आहे याबद्दल कधी आपण स्वतःला तपासून बघितलं का? आमचे मंदिर एवढे आहेत, आमची परंपरा फार विशाल आहे, आमची जी परंपरा आहे अनेक संतांची, अनेक संत या परंपरेमध्ये तयार झालेले आहेत, एवढं आम्हाला माहिती आहे. परंतु याचं वैशिष्ट्य काय आहे आणि तो संप्रदाय माझ्या जीवनासाठी किती महत्वाचा आहे, कधी स्वतःला विचारलं आपण? आम्ही महानुभाव आहोत, विचारलं तर सांगतात की आम्ही 30-40 वर्षापासून उपदेश घेतला. आणि जर त्याला जर विचारलं की का हो एकनिष्ठ भक्ती तुमची का बरं आहे, आमच्याकडे तर सगळं चालतं पण तुम्हाला का बरं चालत नाही, तुम्हाला प्रसाद का बरं चालत नाही, असं जर विचारलं तर? मी कालही आपल्याला सांगितलं, मंदिरात जातो, उमेश दादांना विचारतो, नाही तर आजूबाजूला जे संत मंडळी त्यांना विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. इथं आम्ही कमी पडतो. आणि म्हणून धर्मग्रंथ इथं ज्या अवताराने अवतार धारण केलेला आहे त्या अवताराचे चरित्र आम्हाला का बरं बघायचे? त्या अवताराचे चरित्र आम्हाला यासाठी पाहिजे. आम्ही भागवत ऐकतो ना, आम्ही रामायण ऐकतो ना, आम्ही श्री दत्तात्रय प्रभूंचे चरित्र ऐकतो ना, हे फक्त कानासाठी नाही ऐकायचे, मनोरंजनासाठी नाही ऐकायचे. यातून आपल्याला काहीतरी आत्मसात करायचं आणि जीवनातलं आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला वाढवायचं. आणि म्हणूनच ग्रंथ ही काळाची गरज आहे. ग्रंथाशिवाय माणसाचं जे जीवन आहे ते अपूर्ण आहे, ते रिक्त आहे. ग्रंथांशी आपल्याला बोलता आलं पाहिजे, ग्रंथ आपल्याला वाचता आले पाहिजे, ग्रंथांच्या प्रत्येक शब्दावर आपल्याला होकार देता आला पाहिजे. त्यावेळेला ग्रंथ आपल्याला कळतील, एरवी ते आपल्याला कळणार नाही. आणि म्हणूनच आपला तो प्रयत्न की श्री दत्तात्रय प्रभूंना समजून घेण्याचा. दत्तात्रेया जय दत्तात्रेया, जय जय बोला दत्तात्रेया. 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 दत्तात्रेया जय दत्तात्रेया,
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी श्री दत्तात्रय प्रभू आम्हाला समजावून सांगितले. भक्तांनी प्रश्न विचारलेला होता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना की या परमार्गाचे आद कारण कोण. आणि सर्वज्ञांनी त्याचं उत्तर दिलं की या परमार्गाचे आद कारण श्री दत्तात्रय प्रभू. काल आपण बघितलेलं होतं आद कारण म्हणजे नेमकं काय. पुढे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा आता श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा निरूपण करायला सुरुवात झाली. वास्तविक जर बघितलं तर श्री दत्तात्रय प्रभू च्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या संप्रदायामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा जो महिमा आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री दत्तात्रय प्रभूंच्या अत्यंत मोजक्या लीळा सांगितल्या. परंतु एक एक लीळेमध्ये श्री दत्तात्रय प्रभू समजावून सांगत असताना श्री दत्तात्रय प्रभू आमच्या धर्मरूप जीवनासाठी किती महत्वाचे आहेत हे आवर्जून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला सांगितलं. श्री दत्तात्रय प्रभूंच्या समवेत असलेले जे काही भक्तजन आहेत ते खूप मोजके आहेत. एकीकडे श्री गोपालकृष्ण महाराजांकडे पाहत असताना श्री गोपालकृष्ण महाराजांनी स्वतःची समृद्ध असे द्वारका निर्माण केले. स्वतःची प्रजा होती, स्वतःचं सैन्य होतं. त्या भूतलावर तत्कालीन असलेला एकही राजा तेवढा समृद्ध नव्हता, तेवढे समृद्ध श्री गोपालकृष्ण महाराज होते. श्री दत्तात्रय प्रभूंनी कुठली द्वारका निर्माण केली नाही. श्री दत्तात्रय प्रभूंनी प्रत्येकाच्या अंतकरणातला जो भाव आहे तो भाव तेथे जागृत केला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण करतात. मूळ सृष्टीमध्ये चैतन्यापर असलेला जो परमेश्वर आहे की ज्याचं जे स्वरूप आहे ते म्हणजे अव्यक्त, त्या परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद कोणाला तरी प्रदान करावा अशी इच्छा निर्माण झाली. आपल्यालाही इच्छा निर्माण होते ना. आपण जर सिन्नरला जर गेलो तर येताना आपण चॉकलेट आणतो. लहान मुलं दिसल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला प्रसन्नता पाहिजे असते, त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहिजे असतो. आणि मग आपण त्याला जवळ बोलवतो, त्याला म्हणतो की बघ तुझ्यासाठी मी काय आणलं, चॉकलेट आणलं. विचार करा, तुम्हाला चॉकलेट द्यायचं नाही, तुम्हाला त्याला द्यायचा आनंद द्यायचा आहे. त्याचा जो चेहरा आहे तो तुम्हाला प्रसन्न फक्त पाहायचा आहे. चॉकलेट तर फक्त माध्यम आहे. त्याला आवडणारी एखादी वस्तू दिली की आपल्याला माहिती तो प्रसन्न राहतो, तो आनंदी राहतो. आणि म्हणून आपण काय करतो की त्याला चॉकलेट देतो. परमेश्वराला सुद्धा प्रवृत्ती निर्माण झाली की आपल्या स्वरूपीचा जो आनंद आहे तो आनंद आपण कोणाला तरी द्यावा. एकूण 4 पदार्थ परमेश्वराच्या समोर होते. देवता होत्या 81 कोटी 1.25 देवता. त्या देवता बंधनामध्ये आहेत. एखाद्या कारागृहामध्ये बंद असलेल्या माणसाला म्हणावं की ही घे स्कॉर्पिओची चावी, मनाला वाटेल तेवढं फिरत बस. त्याला जन्मठेप झालेली. आणि त्याला आपण म्हणावं की स्कॉर्पिओची चावी, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला सप्रेम भेट माझ्याकडून. गाडीची डिझेलची टाकी सुद्धा फुल केली, तुला जेवढं फिरायचं तेवढं फिरू शकेल का? या ज्या देवता आहेत तर या देवता सुद्धा अशा बंधनाने युक्त आहेत. आपल्या आपल्या स्वरूपावधीमध्ये त्या आहेत, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. आपल्याला विदेशामध्ये जायचंय, पासपोर्ट आपल्याकडे आहे, परंतु व्हिसा जर आपल्याकडे जर नसेल तर, आणि एखाद्या कंपनीने सांगितलं जाण्याचे येण्याचे हे तिकीट, विमानाचे तिकीट जाऊन या तुम्ही, आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत.
कारण आपण आपल्या स्वरूपावधीमध्ये आपण बांधलेलो आहोत. देवतेला आनंद द्यायचा, परंतु देवता मात्र अपात्र आहे. प्रपंचाकडे बघितलं दुसरा पदार्थ, परंतु प्रपंच तर हा असा जड आहे. आता या माईकची तुम्ही पूजा करा, त्या माईकला म्हणा की हे पेढे घे तुला. अरे सातारी पेढे आणले तुझ्यासाठी अत्यंत दूरवरून, हे पेढे खातोस का जरा? माईकला त्या भावना आहेत का? नाही, तो तर जड आहे. तो कसा तो आनंद उपभोगणार? प्रपंच सुद्धा तिथून बाद ठरला. तिसरा पदार्थ बघितला ते म्हणजे जीव. हे असंख्यात की ज्याची गणती होऊ शकत नाही, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये आत्मा असं म्हणतो. त्या परमात्म्याने या आत्म्याकडे पाहिलं. एक आहे आत्मा, एक आहे लघु आत्मा आणि एक आहे की परमात्मा. आणि त्या परमात्म्याने या आत्म्याकडे म्हणजे या जीवाकडे पाहिलं आणि परमेश्वराला समजलं की याला आपण आपला आनंद देऊ शकतो, परंतु आता मात्र हा अपात्र आहे. अपात्र म्हणजे कसं? लक्षात घ्या, तुम्हाला सोपं करून सांगतो. मगाशी आपण चॉकलेटचा संदर्भ बघितला. आता चॉकलेटच्या ऐवजी गुळ घ्या. गुळ तुम्हाला समोरच्या मुलाला गुळ द्यायचा आहे आणि तो बाहेर खेळतोय. फपुट्यामध्ये मातीमध्ये पूर्णपणे तो भरलेला आहे. त्याचे कपडे भरले, त्याचा तोंड भरले, त्याचे हात भरले, चिखलाने तो पूर्णपणे भरलेला आहे. आणि तुम्हाला काय द्यायचंय की त्याला गुळाचा खडा तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही त्याला बोलवलं, तो धावत पळत आला, तुमच्या जवळ आला आणि आल्यानंतर त्यांनी जसा हात पुढे केला तसं तुमच्या लक्षात आलं की अरे त्याचा हात तर पूर्णपणे भरलेला आहे. अपात्र झाला ना? द्यायचंय तुम्हाला गुळाचा खडा त्याच्या हातावर ठेवायचा, परंतु त्याचे जे हात आहेत ते हात मात्र अपात्र आहेत. मग तुम्ही काय म्हणता त्याला? आधी हात धुणे, हातपाय धु, कपडे चांगले झटक आणि मग माझ्याकडे, मग मी तुला काय करतो की तुला मी गुळ देतो. परमेश्वराने जीवाकडे बघितलं. परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद या जीवाला प्रदान करायचा, परंतु जीव मात्र अपात्र आहे. परमेश्वराला वाटलं की काहीतरी आता करावं लागेल. मग परमेश्वराने त्या जीवाला ज्ञान दिलं. मुलं कुठे तुमचं ऐकतात? मुलं तर पूर्णपणे खेळण्यामध्ये गुंतलेले असतात. त्यांना कितीही सांगा स्वच्छ राहा, ते स्वच्छ कधी राहतात का? त्यांना मातीच बरी वाटते, त्यांना चिखलच बरा वाटतो. परमेश्वराने मूळ सृष्टीमध्ये जीवाला ज्ञान दिलं, आत्मोद्धाराचा मार्ग सांगितला आणि सांगितलं की जीवाला की हे जीवा, तुला माझ्याकडे यायचं आहे, माझ्या स्वरूपीचा आनंद तुला प्राप्त करायचा आहे. पण अभागे असलेल्या जीवाने ते दुर्लक्ष करून टाकलं. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तिसऱ्यांदा परमेश्वराने प्रयत्न केला आणि तिसऱ्यांदा प्रयत्न करूनही मात्र ते जीवाने दवडून टाकलं. जीवाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तेव्हा मात्र परमेश्वराचा नाईलाज झाला आणि परमेश्वराला वाटलं की नाही, आपल्या स्वरूपीचा आनंद तर त्याला द्यायचा. आणि मग ही सृष्टीची निर्मिती, ही जी सृष्टी जी आपण पाहतो, या सृष्टीची निर्मिती केवळ जीवाला आपल्या स्वरूपीचा आनंद प्रदान करावा म्हणून परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आता थोडस अवघड केलं परमेश्वराने. तुम्हाला माहिती, तुम्ही सुद्धा करता ना अवघड. भरपूर मोठी प्रॉपर्टी असते तुमची आणि तुमचा मुलगा ज्या संस्कारी नसतो, त्याचं लग्न झालेलं असतं, परंतु तो आळशी असतो, घरातून तो बाहेर निघतच नाही, काही काम धंदा करतच नाही, शेतामध्ये जात नाही. तुम्ही सुद्धा थोडेसे कठोर होतात ना? नाही करणार तुझ्या नावावर मी, काहीतरी करून दाखव, काहीतरी कमव, आपल्या कुटुंबाला सांभाळ, मग मी तुला नावावर करून देईल, तोपर्यंत नावावर करून देणार नाही. तुम्ही जसे कठोर होता तसा परमेश्वर इथे कठोर झाला. तुम्ही जेव्हा कठोर होता तेव्हा तुमची भावना शुद्ध असते, तुम्हाला द्यायचंच आहे, परंतु थोडेसे तुम्ही कठोर होतात. परमेश्वराला सुद्धा द्यायचंय आणि परमेश्वर सुद्धा इथे कठोर झाला.
या सृष्टीची निर्मिती केली, या जीवाला पंचमहाभूताचं देह दिलं. कर्म कर. कर्म जर चांगले जर केले तर तुला चांगलं फळ मिळेल, आणि कर्म जर तू वाईट जर केले तर तुला त्या कर्माचं वाईट तुला फळ मिळेल. तुला जर परमेश्वर जर प्राप्त जर करायचं ना, तुला परमेश्वराकडे जावं लागेल. तुला आता आधी परमेश्वर तुझ्याकडे आला होता, पण परमेश्वर तुझ्याकडे येऊनही तू परमेश्वराकडे बघितलं नाही. आता मात्र तुला परमेश्वराकडे जावं लागेल. आपण जातो ना मंदिरात, आपण कोणासाठी जातो? परमेश्वरासाठी आपण मंदिरामध्ये जातो ना. जोपर्यंत परमेश्वराकडे आपण येत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असं म्हणतात की देवे करावे ते केले, पुरुषे करावे ते ठेले. देवाने देवाचं कर्तृत्व केलेलं आहे, आता जीवाने जीवाचं कर्तृत्व करणं गरजेचं आहे. आणि मग अशा या मानवाला ज्ञान देण्यासाठी अव्यक्त स्वरूपापासून परमेश्वर सुद्धा काय होतो की व्यक्त होतो अवतार रूपाने. जसं श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला, जसा श्री गोपालकृष्ण महाराजांचा अवतार झाला, जसं चक्रपाणी महाराजांचा अवतार झाला, जसं श्री गोविंद प्रभूंचा अवतार झाला, तो परमेश्वर येथे व्यक्त होतो अवतार रूपाने. बघा परमेश्वर किती दयाळू आहे, परमेश्वर किती मयाळू आहे. एखाद्या लहान मुलाला त्याचं मर्म जर समजून सांगायचं असेल तर तुम्ही त्याच्या एवढे होता ना, होतात का नाही होत तुम्ही? एखादी शिक्षिका असते, कॉलेजमध्ये मुलांना इंग्लिश मध्ये शिकवत असते, परंतु जेव्हा तिच्या पोटच्या मुलाला जेव्हा काही तिला शिकवायचं असतं ती मुलासारखी होते ना. तिकडे कॉलेजमध्ये गेल्यानंतर सांगते 4 व्हीलर म्हणजे तिला 4 चाकं असतात, तिला मध्ये इंजिन असतं, त्याला सिलेंडर असतात, त्याला ब्रेक असतो, त्याला क्लच असतो. ही भाषा कुठली तिची? फक्त तिकडची. पण आता घरातल्या तिच्या मुलाला तिला गाडी समजून सांगायची आहे. ती काय म्हणते? भुरभुर आली बघ, ती भुरभुर आली म्हणतो ना आपण. भुरभुर आली कोणत्या कंपनीची गाडी आहे? कोणी काढली भुरभुर कंपनीची गाडी? तुमच्या नाशिक मध्ये आहे का? त्याला आंघोळ जर घालायची जर असेल तर इकडे सांगतो आपण स्नान करत जा. विद्यार्थ्याने सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा स्नान केलं पाहिजे. आणि घरच्या मुलाला जर आंघोळ जर घालायची जर असेल तर बाळा उठ, भुडभुड करायची तुला. कुठला शब्द आहे भुडभुड? कुठल्या देशामध्ये तर बोलले जात नाही हा शब्द. झालो ना आपण मुला एवढे झालो ना. मुलाला जे कळतं तेवढ्या त्याच्या एवढं आपण आलो ना, तिथपर्यंत पोहोचलो ना आपण. परमेश्वराने सुद्धा अवतार धारण करत असताना अशा पद्धतीने या मनुष्य वेशामध्ये परमेश्वराने अवतार धारण केलेला आहे. आणि त्या परमेश्वराचं मनितन आपल्याला करणं हे गरजेचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तजनांना श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा निरूपण करत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार त्रेतायुगामध्ये म्हणजे 32 लक्ष वर्षाचं कृतयुग संपत असताना आणि 16 लक्ष वर्षाचं त्रेतायुगाचा प्रारंभ होत असताना या संधी काळामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झालेला आहे. कसा अवतार झाला श्री दत्तात्रय प्रभूंचा? अपूर्व, अत्यंत गोड अशा पद्धतीचा हा प्रसंग. काल मी आपल्याला सांगितलं होतं की बद्रिकाश्रम मध्ये उद्या आपल्याला जायचं. तुम्हाला माहिती आहे सकाळी सकाळी मला उमेश दादाने सांगितलं, म्हणजे या वर्षी मी बद्रिकाश्रमची ट्रिप काढणार आहे, देशवंडीच्या सगळ्या लोकांना मी घेऊन जाणार आहे म्हणे बद्रिकाश्रमला. आजच्या दिवसाला बद्रिकाश्रमचं महत्व अपूर्ण आहे. कालही मी आपल्याला म्हटलं की आपण किती भाग्यवान आहोत की श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या दिवशी आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंचा जन्म आपल्याला करायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. असं भाग्य नाही प्राप्त होत. या बाबांना माहिती की आम्ही आतापर्यंत 7 ते 8 ठिकाणी कथा केल्या, परंतु कधी असा योग जुळून आला का की दत्तात्रय प्रभूंच्या अवतार दिनाच्या दिवशी नेमकी तीच कथा
एखाद्या वेळेला वेगवेगळे प्रसंग आले आपले, परंतु हा प्रसंग मात्र फक्त देशवंडी गावामध्ये जुळून आला. आणि याला कारण आहे की तुमचा मनातला असलेला अंतःकरणातला भाव, तुमच्या अंतःकरणातली भावना शुद्ध जर असेल ना, देव कशाचा भूकेला? देव तर भावाचा भूकेला. देवाला काही लागत नाही, तुमची संपत्ती लागत नाही, तुमचं धन लागत नाही, तुमचं वैभव लागत नाही. त्याला फक्त तुमचा जो भाव आहे तो भाव फक्त त्याला प्रिय आहे. तो तर भावाचा भुकेला आहे.
हृदयामध्ये परमेश्वराचा वास आपल्या अंतःकरणामध्ये राहतो. परमेश्वर आपल्या हृदयामध्ये राहत नाही. परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये राहतं. तुम्ही म्हणाल की असं कसं? आपण म्हणतो की माझ्या हृदयामध्ये परमेश्वराचा निवास आहे. आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचा निवास नाही, आपल्या हृदयामध्ये जीवाचा निवास. आणि आपल्या बुद्धीमध्ये परमेश्वराचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा निवास, त्या अर्थाने तो परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये सामावलेला आहे. जर परमेश्वर जर आपल्या हृदयामध्ये जर असतात, सगळ्यात मोठी जागतिक समस्या निर्माण झालेली आहे की असंख्य रोजचे लोक कॅन्सरने मरतात. प्रत्येक ठिकाणी जर परमेश्वराचं जर अस्तित्व जर आहे तर ते कणकण खाल्ल्यानंतर, विमलची पुडी खाल्ल्यानंतर, तंबाखू खाल्ल्यानंतर, दारू पिल्यानंतर लोक मेले नसते, लोक तर अमर झाले असते ना. परमेश्वर कधी मारतो का? परमेश्वर तर तारणारा आहे, तो तर मारणारा नाही. आणि म्हणून शुद्ध रूपाने जर समजून जर घ्यायचं तर परमेश्वराचं ज्ञान तेच परमेश्वराची वसती आपल्या अंतःकरणामध्ये असते. तुम्ही वारकरी धर्माचे आहात, परंतु तुमचा जर गाथा जर असेल ना तर तुमचं दैवत हे तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, ज्ञानाच्या रूपाने. तुमचा जर सूत्रपाठ जर आहे ना तर समजून घ्यावं की आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान रूपी परमेश्वर जो आहे तो परमेश्वर विराजित आहे. आता ज्ञान झाल्यानंतर आपले जे पावलं आहेत ते पावलं चुकीच्या दिशेने नाही पडणार. चुकीच्या पावलाला दुरुस्त करण्याचं काम हे ज्ञान करत असतं. अज्ञानाला नष्ट करण्याचं काम हे ज्ञान करत असतं. ज्ञान झालं की मनुष्य पोक्त होतो, त्याच्या ज्ञानामध्ये त्याची भर पडते आणि त्याला काय चांगलं, काय वाईट, काय इष्ट, काय अनिष्ट हे त्याला तेथे कळू लागतं. आता याच्यासाठी जे बाहेरचं जे शिक्षण आहे, उदरभरणाचं शिक्षण, हे याच्यासाठी कामाचं नाही. आपला हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आज आपण पाहतो की आपले मुलं कुठे आहेत आपले मुलं? एखादा गरीब मनुष्य असतो परंतु तो म्हणतो माझी मुलं ना इंग्लिश मिडियमला मी टाकलेले आहेत. इंग्लिश मिडियमने त्याची भाषा दुरुस्त होईल, त्याला इंग्लिश अवगत होईल, परंतु संस्काराचं बीजारोपण मात्र त्याच्यामध्ये नाही होऊ शकत. याच्यासाठी गरज आहे ते आध्यात्मिक ज्ञानाची. या ज्ञानाची वस्ती ज्या वेळेला त्याच्या बुद्धीमध्ये सामावेल त्या वेळेला त्याची जी कृती आहे तेव्हा ती कृती शुद्ध होईल. बघा तुम्ही, बलात्कार करणारे जे लोक असतात ते काही शिकलेले नसतात का? ते तर शिकलेले असतात ना. एखाद्या बँकेमध्ये जेव्हा ते लुटमार करतात, दरोडा जेव्हा ते टाकतात तेव्हा ते काही सुशिक्षित नसतात का? ते तर चांगले शिकलेले असतात, डिग्र्या त्यांच्या जवळ असतात. जेवढा मोठा गुन्हा करतात तेवढं शिक्षण त्यांचं जास्त असतं. कशामुळे झाली ही फसगत? ते ज्ञान त्यांच्या कामी पडलं का? येते त्यांना या चुकीच्या रस्त्यापासून दुरुस्त करण्यासाठी ते ज्ञान कामी पडलं का? नाही पडलं ते ज्ञान. बाहेर महाविद्यालयामध्ये मिळणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने आपली बुद्धी सतेज होते, परंतु काय इष्ट, काय अनिष्ट, काय चांगलं, काय वाईट, काय पुण्यदायक, काय पापदायक याचा निर्णय मात्र ते ज्ञान घेऊ शकत नाही. पोट कसं भरायचं, दोन पैसे कसे कमवायचे एवढं मात्र त्याच्यामध्ये शिकल्या जातं. आणि म्हणून बघा की पूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये असं होतं की लहान मुलं रोज सायंकाळी 7-7:30ला जेवण झाल्यानंतर, दिवे बंद झाल्यानंतर ते आपल्या आईच्या कुशीमध्ये काय व्हायचं, विराजित व्हायचं, नाहीतर आपल्या आजीकडे जायचं आणि मग त्यांची आजी त्यांना कथा सांगायची. त्यांची आजी त्यांना देवी देवतांचे काय सांगायचे की चरित्र त्यांना सांगायचे.
याच्याने मुलाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये वाढ व्हायची. त्याचा जे मोठेपणी जे त्याचं जे पाऊल आहे ते पाऊल चुकीच्या दिशेने नाही पडायचं. काल छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपण उदाहरण बघितलं ना, कशामुळे त्यांची नजर दुरुस्त झाली? मातेने दिलेल्या संस्कारामुळे. माता जे ज्ञान देते ते कुठल्याही महाविद्यालयामध्ये किंवा कुठल्याही विद्यापीठामध्ये ते ज्ञान कोणत्याही मुलाला मिळू नाही शकत. आजच्या मानवाकडे जर बघितलं तर कसा हा मनुष्य झालेला आहे. दिसायला गोरा गुंटा, अनेक विद्यापीठाच्या डिग्र्या त्याने घेतलेल्या, परंतु अनेक विद्यापीठाच्या डिग्र्या घेऊनही तो जो मनुष्य आहे तो मनुष्य एखाद्या राक्षसी वृत्तीप्रमाणे एखाद्या जनावरासारखा तो वागू लागलेला असा हा मानव काय कामाचा? जन्म मानसाचा वागणे पशुचे, जन्म मानसाचा वागणे पशुचे, जन्म मानसाचा वागणे पशुचे, मानस भूताचे मानसे भूताचे जन्म मानसाचा वागणे पशुचे, जन्म मानसाचा वागणे लागता व्यसन गेले संतुलन, गेले उधळून जीवन गेले उधळून जीवन लागता व्यसन